हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. मी प्रिपेअर करतो माझ्यासाठी ब्रेकफास्ट आणि सोबत आहे माझं हे ग्राइंडर. मला माहित नाही याला काय बोलतात, बट तुम्ही समजून गेला ते काय. कॉफी बनवायचा विचार केला. पूजा आणि बुबू झोपल्यात. बुबूला स्कूलला सुट्टी आहे. एग्स आर गेटिंग बॉइल्ड ॲट द सेम टाइम. आय थिंक पाणी गरम झालंय. सर ब्लॅक कॉफी बनवून घेऊ. बुगू हर्ष, मम्मा. क्रीम फ्रेंड थोडी ह्याच्यातून ह्याच्यात ट्रान्सफर केली. कमी झाली ती परत हे करू. ब्रेकफास्ट रेडी फ्रेंड्स. छान छान ब्लॅक कॉफी आणि थोडं स्नॅक्स. असं रेअरली मी तरी कधी बसलो कॉफी घ्यायला. छान वाटतं असं पावसात. बॅल्कनीचा अजून उपयोग केलाच नाही. एकदा व्यवस्थित झाला ना मग बॅल्कनीला पण असं पुढून काहीतरी हे लावू, असं काहीतरी असं वेली असं वेल असं फुलांचं किंवा काहीतरी असं लावू, ज्याने मला आतमध्ये पण इथं आरामात बसता येईल टेकून आणि छान असं ब्रेकफास्ट किंवा असं काम वगैरे असं काहीतरी करता येईल. बाकी इथे चांगलं काय माहिती आहे, इथं जरी मी काम करत बसतो ना आतमध्ये, इथं स्विच आहेत माझ्याकडे 2 आणि तिथं पण एक स्विच आहे, बट ते सोफ्याच्या पाठी लपलं गेलं. पावसाची मजा घेत मी तिथं मस्तपैकी ब्लॉग बी एडिट करत थोडं रील्स बघत बसलो ना. तोपर्यंत हे बघा हे कसं झालंय. मगाशी जरा स्मूथ वाढत होता, आता ह्याच्यातलं ना ते आतला जीव गेल्यासारखं झालंय. आता ह्याच्यात ते नाही राहिलं म्हणजे झालं एक्सपायर. दूध ओली तर छान लागतेच, थोडी जाड पण लागते. ठीक. कॉफीचे कप चमचा वगैरे सगळं धुवून टाकलंय. सगळं काय टाकलं फ्रेंड्स. नाव टाइम फॉर बॉइलिंग. लेट्स एन्जॉय दिस व्हाईल डुईंग वर्क. आता मी घरातील या व्यक्तीला कसं समजावू केव्हा माझा नाश्ता झालाय. आपण मग स्पेसिफिक असं तुझ्यासाठी नाही बनवलं, त्याच्यात शेंगदाणे वगैरे नाही टाकलं किंवा आमच्यासाठी बनवले, पण जास्त झाले ना म्हणून वेगळे. बापरे, जगत नाही गप्पा, थोडं पाण्याने भरलाय. हा, मी पण चाललो आता ग्राउंड मारायला पावसात. अरे काय खाज असते ना. काय घरी बसून काय करू, बाहेर तरी निघू दे. असते लोक पेंटर काम करायला पण येतील नाही येतील काय माहिती. मला तेच पाणी बघायलाच जायचं आहे. बघतो ना आजारी का पडू. रेनकोट घालून जाईल. मला ऍक्च्युली माझे आजोबा बोलायचे हर्षल स्वावलंबी बन. ऑलमोस्ट आहेच बऱ्यापैकी, पण अजून प्रॉपर बनायचं म्हणून आय एम प्लॅनिंग की जमेल तेवढं किचन वर्क आय डू माय सेल्फ. पावसात गेला तर फ्रेंड्स एकटाच निघालो मी राईड साठी, कारण की पूजा काय यायला तयार नाही. तिला नाहीच आवडत. खूप रिक्वेस्ट केली बट तिची चॉईस. बुग्गूला पण यायचं होतं बट बुग्गूला पाठवले खाली परिदिदी सोबत खेळायला, बिकॉज पूजा बोलते तिला नको घेऊन जाऊ पावसामध्ये. ठीक आहे, एकटाच जरा जातो, जरा आसपास बघून येतो कसं काय सिच्युएशन आहे काय नाही. आणि आय एम शुअर ती गेली असेल, बिकॉज मी ब्लॉगची एडिटिंग करत बसलेलो होतं. पाऊस वगैरे खूप कमी, बऱ्यापैकी कमी झालाय, पण रील्स खूप सारे दिसलेत मला विरार वेस्टचे ईस्टचे. तर बघू कुठं काय कसं झालंय. आतापर्यंत सरला असेल तर बरंच आहे, सरला असेल तर लेट्स चेक आउट. भरले पाणी भरले कुठे इथं ना मोठे झाड आहेत. ते आजकाल न्यूज आणि प्लस आता एक स्कूलची पण न्यूज बघायला भेटली यार. का सो सॅड की ते स्कूल बसवरती झाड पडला, फांदी पडली. विरारमध्ये पण झालं, चेंबूरमध्ये झालं इनफॅक्ट.
आता ते स्कूलचं नाव नाही डिस्क्लोज केलं, बट आय थिंक ती OLPS आहे का कोणची आहे, नाही तिलक नगरची कोणची तरी स्कूल आहे. व्हेरी सॅड यार. असं ना पॅरेंट्स घरी वाट बघत असतात लहान मुलांचे, आपलं मुलगा येईल आणि अशी काही न्यूज कानावरती आहे ना. व्हेरी सॅड. तर मी पण बघूनच आहे. पूजाचं पण बरोबर आहे, असं ह्याच्यामध्ये नको बाहेर निघायला, घरात गपचूप बसायचं. बट मन नाही करत ना. किती काय म्हणजे असं बाहेर असं वातावरण असं वाटतंय की आपल्यासाठी झालं इतकं छान आणि आपण घरात बसून राहणं इज लाईक. अरे हो बापरे, इथे तर बघा, इथून आपण हमेशा नारंगी ब्रिज साठी जातो, बट रस्ता तर बघा पूर्णच हे झालंय. नको. ग्लोबल सिटीच्या आतमध्ये यायचा रस्त्याला इथे तर गाडी पण बंद पडली पाण्यामध्ये. आपल्याला पण फिरायचंय, बट असं ह्याच्यात नाही, पाण्याबिण्यात घुसून. स्कूटी असली तर एक टाइम गेलो असतो मी, बट कारला घेऊन नको बाबा, एवढं काय आपण एक्सपर्ट नाहीये. बस छान बघून यायचं आणि थोडंसं जमलं तर बाहेर भिजू. आणि इथे भरलंय पूर्ण पाणी. इथून तर जावंच. काय म्हणता फ्रेंड्स, निघू याच्यातून? चला रिक्षाच्या पाठी जाऊ. निघाली आपली गाडी निघाली. अजून पाठवून पण येतात ते गाड्या त्याच्यातून. पुढे झाला आहे ट्रॅफिक जाम अँड डोंट नो व्हॉट्स दॅट फॉर. जरा गाडी आपण साईडला घेऊ, पॉसिबल असेल तरच जाऊ, नाही तर युटर्न मारू. बापरे, तिथे अगोदरच बऱ्यापैकी गाड्या बघा बंद पडल्यात. ज्या इथे पण थांबल्यात आणि त्या साईडच्या रोडला पण बघा, तिथं नशीब मेकॅनिक आहे, तर ते आपली गाडी रिपेअर करतात आहे. आय थिंक फ्रेंड काय गरज नाही आपल्याला जाणारा, म्हणजे काहीच गरज नाही आपल्याला तिथून जायची, बिकॉज हे फूड पर्यंत एकदम टोकापर्यंत ते पाणी भरलंय. इट्स बेटर की आपण गपचूप आहे ना युटर्न मारून दुसऱ्या साईडने फिरायचं बघू, बिकॉज नाही नको प्रॉब्लेम होईल. बस काय प्रॉब्लेम होणार नाही, बट आपल्याला प्रॉब्लेम नको क्रिएट नाही करायचं. इथं कार युटर्न तर घेतलाय आपण, बट जिथून युटर्न घेतलाय तिथून पण पाणी भरलंय. आणि बाहेर पडायला लेट्स गो फ्रॉम दिस. आय जस्ट विश की बरोबर निघू आपण. गपचूप घरी जातो, पूजाचा ऐकतो. येस, वी मेड इट. मुक्कूच्या स्कूलच्या पुढे तर भरपूर पाणी भरलं, भरपूर. लकीली आज सॅटर्डे, त्यामुळे तिला काय स्कूल नाहीये, बट स्कूल असती तर फॉर शुअर स्कूटी का गाडी आता कशाने जाऊते हे झालं असतं, बिकॉज पाऊस पण आहे आणि पाणी भरलंय. आज पाणी भरलं, सॅटर्डे संडेला भरलंय ते बरे. जास्त लोकांना मोस्टली सुट्टी आहे किंवा वर्क फ्रॉम होम घेता येईल किंवा जे पण आहे ते. आता आपलं तर बघा काम माहिती आहे तुम्हाला, जिथं आहे तिथं आहे, घरून बाहेरून रिमोटली कुठे पण आपलं हेच आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंगच पर्पज आहे मेनली. काय रील्स काय काढायचे काय ते, बट जे ऑफिसला जातात ते आय विश की ते आज सगळे सेफली जावे. बघा अरे बापरे, इथे लय मोठा खड्डा आहे, भयानक मोठा खड्डा आहे.
चला खिडकी पण उघडी ठेव जरा. बाहेर नाही भिजू शकत पण ऍटलीस्ट आतमध्ये तरी थोडस हवा लागली पाहिजे की नाही पावसाची. पाणी आलं की बंद करेल तोपर्यंत थोडीशी. वाव, खाली रोड आहे, मोकळा रोड आहे म्हणून असं जरा आरामात घे. तेव्हा गाड्या ऑलमोस्ट तिथे पण अडकल्यात, पुढे पण अडकल्यात. मला वाटतं पूर्ण चारी विरी साईडनी जेवढं पण पाणी आहे म्हणजे भरलंच असेल रोडवरती पाणी. स्कूटीवरती असतो तर अजून मजा आली असती. बट चला ब्रिज वरून जाऊ आणि ईस्टचं बघू काय. आपण पूर्ण तर वेस्ट फिरलो नाही. माडा वगैरेच्या इथे तर लोक वगैरे खूप पाणी जमले, बट माडाच्या इथे जायलाच आपल्याला तो रोड पूर्ण ब्लॉक आहे. स्ट्रेट जायचं, लेफ्ट घ्यायचं, कडून सगळीकडून ब्लॉक आहे. चल नाही मध्ये रस्त्यात अरे ते असं बाहेर निघालोय आणि ते काचेवरती पाणी जमा होतं ना. भाई ईस्ट मध्ये खोलगट रोड नाहीये का, इथे ड्रेनेज सिस्टम चांगली आहे का, इथे पाणी जमा होण्यासारखं रोडच नाहीये. म्हणजे बघा ना, हे इकडे कोणता रोड आहे ना. जरा जाऊया तिथं, एकदम मस्त व्ह्यू दिसतोय माउंटेनचा. बट सोबत आहे ना कांदा भजी वगैरे काय असतं ना, मजा आली. माझ्या फ्रेंड मगाशी मी त्या साईडच्या रोडला होतो, ऑपोजिट रोडला. आता युटर्न घेऊन सरळ चाललोय परत घरी. तरी बघा हा वाला मी तुम्हाला बोलत होते बघा इकडे. आपण ना इथून जरा एक टर्न घेऊया लेफ्ट आणि बघूया आतमध्ये काय आहे. हे बघा काय व्ह्यू आहे. आय थिंक इथे कचऱ्याच्या गाड्या आणि बस वगैरे पण उभा आहेत. कदाचित ते प्रॉपर पार्किंग एरिया आहे की काय मला माहित नाही. जर कोणी ईस्टला राहते तर प्लीज माहिती असेल तर सांगा हे काय आहे, कोणता यार्ड आहे किंवा काय आहे. बट हा जो व्ह्यू आहे हा बघण्यासाठी मी खास आलो. मला काय सोबत खायला घ्यायला भेटला नाही. बाहेर उतरलोच आहे तर मी एकदा चेक करून घेतो की या टायरचा पण मगाशी फुसफुस आवाज येत होता. अवश्य कोणत्या टायरला कोणता खेळा बिळा काय लागला नसावा. ते दोन तर ठीक आहेत. या साईडने एकदा चेक करून घेतो. हा पण ठीक आहे आणि हा पाठचावाला पण ठीक आहे. इथून जर रस्ता असता ना थोडं वरती जायचा, मी फॉर शुअर गेलो असतो. तेव्हा पण हा वरती जातो कुठे ते नाही माहिती आपल्याला. अरे नाही, मी एकटाच निघालो. ते काचेवरती पाणी जमा होतं ना, त्याचा स्प्रे मारायला आणि बघायला पाणी कुठं काय जमा झाले कसं काय ते टाइमपास मध्ये. काय नाही पाणी कुठे कुठं हाय म्हणून काय नाही, गपचूप आता घरी जाईल. हा सुट्टी होती, आज शाळेला सुट्टी होती तिच्या. हो या फिरतोय. मला पण सेम तसंच वाटतंय. बट आता बघू. बिकॉज एक दादा आहेत मग बसून रागाने बघतात आहे गाडीकडे. निसर्ग येऊन जाऊन पुढे पाठी हे करतात. ते थोडेसे ड्रंक येत वाटतं ते.
काही ईस्ट मध्ये नाहीये बिलकुल पण पाणी, म्हणजे मोस्टली तर नाहीच दिसतं आपल्याला. मेन जो यायचं जायचं रोड आहे त्याच्यावरती तरी आपल्या आत काय माहिती मग तिथे एवढंच एक दिसलंय पाणी जमलेलं. एक बंदरधारा करून जागा आहे, खूप पहिल्यापासून बघतो व्हिडिओ वगैरे त्याचे, पण ते हाय कुठे तेच माहित नाही ना. गुगल मॅप वरती लावून ना निघू बंदरधाराला. जाताना एक छानपैकी एकदा शॉप दिसलं होतं. चला मस्त मस्त गरम गरम समोसे काढलेत माझ्या पुढेच. एक समोसा भी खाने का ना? हाँ बाद में खत्म होने के बाद ही चटणी पण बघा थोडी वेगळी आहे आणि कांदा भाजी पण छोटे छोटे. मेरा कौन सा भाई? ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. समोसा स्टार्ट करण्याबद्दल छान छान पाऊस पण चालू झाला. पण घेतो एक एक्स्ट्रा पाण्याची बॉटल. ह्याचं बघू ऍक्च्युली जिथे आपल्याला जायचं आहे ते मेकॅनिकलचे तिथे स्टोअर्स आहेत तिथूनच पूर्ण पाणीच भरलंय, म्हणून मला बाहेर कुठे निघायला भेटला नाही. तर आता बघू दुसरं तरी कोणतं भेटलं तिथं भेटतंय का नाही, तर मग असंच खाली आत आपल्याला जावं लागेल. ते विदाऊट रिपेअर करता ह्याच्यावरती तो स्प्रे मारायचा आणि ह्याच्यावरती पण पाहिजे हे असे ड्रॉपलेट्स वगैरे जे पण आहे सगळे थांबत नाही, म्हणजे ड्रायव्हिंगला काय प्रॉब्लेम पण होत नाही पुढे जाऊन. हे बघा नाहीतर हा व्ह्यू बघा इथून, आणि प्लस ती समोरची आपली ही त्याच्यामधून काहीच दिसत नाही. ईस्ट मध्ये किती मी स्मूथली आलो गेलो, वेस्ट मध्ये आता रस्ता शोधत जावा लागणार आहे. ही कार गेली तर आपण पण जाऊ इथून. बापरे इथून तर पूर्ण बॅरिकेड लावलंय. आणि आता काय खेळा लागायला नको. तिथं तर गेम चालू आहे पाण्यामध्ये. इथं आपला हमेशा जायचा रोड, बट हा तर एकदम जास्तच भरलाय. लेट्स हेड्स टुवर्ड्स बुगूज फेवरेट स्पॉट म्हणजे जेटी. रस्ता नाही भरलाय पाण्याने, पण जे हे बघा जे हमेशा आपल्याला साईडनी जाताना मोकळं रान दिसतं ते पूर्ण असं रस्त्याच्या कट टू कट लेवल वरती येऊन पाणी भरलंय. इथे चालू होतो मेन जेट्टीचा रस्ता आणि ओ गॉश लुक एट दिस. इथे तर भरलंच आहे, तिथे तर असं वाटतंय आभाळ आणि पाणी एकत्र झाले ते बघ पुढे. व्ह्यू
बस असं सोबत असतं ना, पूजा किंवा कोणी बुगू वगैरे, बुगू पण काढते ब्लॉग आजकाल. बस मला पाहिजे होतं, बिकॉज फोन समोरच ठेवून सगळं काय निघतं असं नाही ना, असं शेअर करायसाठी हवे होते म्हणून. ठीक आहे, बट आय मॅनेज. नशीब यांनी ना पाऊस चालू होण्याच्या अगोदरच हा रस्ता बनवलाय वाटतं. हे बघा, हे साईडला सगळं डांबरीकरण, परत मध्ये पण खड्डे बुजवलेत ऑलमोस्ट. जे असे मोठे मोठे स्पीड ब्रेकर होते ते थोडे कमी केलेत, आणि जे खालून खड्डा होता उलटा स्पीड ब्रेकर, रिव्हर्स स्पीड ब्रेकर, तो पण बुजवण्यात आलाय. आणि त्याच्यावरती छोटा स्पीड ब्रेकर क्रिएट करण्यात आलाय. बघा इथे 2 मेन मोठे मोठे खड्डे होते. बघा इथे हे पट्ट्या दिसतात आहे, इथे खड्डे होते, हे बुजवण्यात आले पावसाच्या अगोदरच, काही दिवसांअगोदरच. आणि लकीली टायमावरती बुजवलेत, नाही तर मग हे दिसले नसते आणि गाड्यांचं धडाधड हे झालं असतं, ठोकलं असतं खालून. एक्सपेक्ट करत होतं हे तर पूर्ण भरलं असेल पाण्याने, बट ही खाली आहे. ओल्ड जेट्टीचा रोड, समोर समुद्र आहे, बट पाणी काय भरल्यासारखं नाहीये. बाकी काही चालेल, फक्त एकच गोष्टीची भीती आहे मला, मी हमेशा सांगत आलोय, ते नका येऊ देऊ बस. बाकी काही पण चालेल, काही पण, वाघ सिंह काही पण, बट ते नको. कुठे पण असू शकतं आणि त्याचा काय भरोसा नाही. पण आपण पाणी कधी टच नाही करून गेलो अजूनपर्यंत नदीचा, ऍटलिस्ट याच वाहने. नको आता एवढं पुढे खड्डा कुठे आपल्याला माहित नाही तरी पण. व्ह्यू बघायला मस्त वाटतं ऍक्च्युली. आय विश की पूजाला पण आवडलं असते, मग मला कंपनी भेटली असती छानपैकी असं सगळं फिरायला. काय तिथे काय लिंबूचं झाड आहे, लिंबू आहे तो का, तो वाहून आलेला असेल कदाचित. पावसाची सुट्टी नाही राहत तुम्हाला? नाही ना, आमच्या काय ड्युटी असतेच. कधी मला वाटलं इथं पाणी भरलं असेल, पण काहीच पाणी नाही इकडे पाणी ना. इथं. भरतं ना इथं पुढेपर्यंत येतं ना वरती थोडं. ते आम्हाला बसलो तेव्हाच पौर्णिमाचे तेव्हा, आता नाही. अच्छा, मला वाटलं सकाळपासून पाऊस आहे तर बाहेर बी राहिला असेल. नाही ना, बरं चल. ठीक आहे तसं शनिवारी. हा नाही, माझा ऍक्च्युली मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोललेलो ना, माझं कामच युट्यूब बघता ना तुम्ही, युट्यूब, इंस्टाग्राम व्हिडिओज, हा ते सगळं करतो मी. म्हणजे कुठे घरी काय केलं काय नाही, परत बाहेर कुठे फिरलो, काय खाल्लं पिल्लं, तसं फिरायचं. ते करताना हो, म्हणून तेच म्हणतात आता पाऊस पडला तर जरा बघून येतो जवळपास कसं काय ते. दादा मला हमेशा एकच गोष्ट विचारतात, आज सुट्टी का, कधी पण आल्यावरती आज सुट्टी दुपारच्या वेळेस. आता मी त्यांना नाही कदाचित प्रॉपर एक्सप्लेन करू शकलो की मी काय करतोय ते. आय विश ते समजतील किंवा मला तरी एक प्रॉपर वे भेटेल त्यांना सांगायचा. चला लेट्स हेड्स टुवर्ड्स न्यू जेट्टी रोड. मी त्यांना अकाउंटचं पेज दाखवू शकलो असं, बट ठीक आहे ना, म्हणजे इज येट इन द फेस की इज नॉट दॅट मच इन टू वॉचिंग सोशल मीडिया. ते ॲक्च्युअल नेचर आणि सगळं काय लाईव्ह जगतात येतं तर इट्स ओके, फाईन, लेट हिम. जाऊ चला न्यू जेट्टीकडे. आणि ते आता सगळ्यांशी फ्रेंडली राहतात, म्हणजे येता जाता सगळ्यांशी हाय हॅलो करून बोलून असं एकदम असं मनमिळाव टाईप बोलायला.
वाव, चट्टी तर बघा फ्रेंड्स, चट्टी तर पूर्ण भरली, एकदम पावसाचा पॉइंट झाले. काश बुग्गू इथे असते माझ्यासोबत आता. पाणी तर फ्रेंड्स न्यू चट्टीच्या इथे पण नाही भरलंय. आय थिंक ते बाबा बोलत होते दादा की फक्त अमावस्येला आणि पौर्णिमेला पाणी भरतात तेच असेल. बिकॉज लास्ट टाइम आपण आलो त्याच्यापेक्षा थोडं एवढं होतं आणि हे बघ हे एवढं आलंय. आणि आय थिंक पावसाची चट्टी बंद आहे. सर आज जर खरंच टाइम असता ना, प्रॉपर प्लॅन करून आलो असतो तर कन्फर्म आपण त्या साईडला गेलो असतो. बोट वगैरे चालू असते तर येऊ लवकर प्लॅन करून. बिकॉज आय थिंक रोडनी जाणं सफाळीपर्यंत थोडंसं टाइम घेतो का काय मला अजून माहित नाही. बट बोट आपण बोटनी येऊन जाऊन केलं असतं छानपैकी. बिकॉज ते व्ह्यू बघा ना समोरचा किती भारी दिसतं. थोडंसं इथून ब्राईटनेस आहे, बाकी सगळीकडून डल एकदम. पाणी चाललंय ते खालून. तर हा ब्रिज पाणी इथून निघून तिथून निघतंय. मला वाटलं हे पूर्ण असं सिमेंट बनवलं, खालून काय नाही जाऊ शकत. बाकी बघा फिरायला तर किती सारे लोक आले, स्कूटी कार. आपले बिल्डिंग आज मामाचं प्रॅक्टिस पण बंद आहे, आता नक्की ट्राय केलं असतं. बाकी फ्रेंड्स आपण जेवढं पण फिरतोय मगापासून अशा आतल्या ठिकाणी, तर मी तर हे आता मी पुढे आलोय ते बुब्बूला एकदा घेऊन आलो बोट मध्ये बसायला तिकडे. तर इथे तर असे फ्रेंड सर्कल म्हणजे पोरांचा खास करून सगळे ड्रिंक करायला, हे ते करायला. माझं पण असतं फ्रेंड सर्कल किंवा मी पण असं करत असतो तर केलं असं एक वेगळीच मजा असेल फॉर शुअर त्याच्यामध्ये. यार ऍक्च्युली आपल्याकडे हे असतं ना फ्रेंड्स, स्टँड वँड मी घेऊन आलो असतो ना, मस्त ऑफ रोडिंगचे व्हिडिओज काढले असे माझ्यापासून चालू होते वर खाली. तिथे परत थोडंसं मिनी ऑफ रोडिंग होईल फ्रेंड्स पुन्हा, कारण की इकडचा रोड बघा. अरे सूर्य निघाला. हा जेवढं पण फिरलो मजा आली. आता ही छोटीशी ट्राय केलं मी बस पावसात, मला होतंय नाही होतंय, गाडी कशी रिस्पॉन्स करते काय नाही. आता नेक्स्ट टाइम आपण प्लॅन करतो कुठेतरी पावसाने जाण्याची, सॉरी पावसात गाडी घेऊन निघण्याची. आपलं ग्राउंड क्लिअरन्स थोडंसं छोटं पडतं ना मारुतीचं, त्यामुळे. नाही तर ऑफ रोडिंग करायला मला तर जाम आवडतं असं, स्कूटी घेऊन किंवा सायकल, हे कार असू द्या. त्या गाडीला तसं मग नुकसान पण होतं थोडंफार कधी जर थोडं जपून नाही केलं की. ढगाला लागली कळ. रामाच्या पाण्यात गार गार वाऱ्या. जिथून जेट्टीच्या आतला रोड, जिथून मी आता फिरता फिरता युटर्न घेतला, तिथून स्टॉप केलं, तिथं त्या रोडला त्या स्पॉटला जिथून तो छोटासा व्ह्यू पुढे होता, त्या स्पॉटला ना फ्रेंड्स ऍक्च्युअल मध्ये ना काहीतरी असं दर टाइमला 2 का 3 टाइम मी त्या स्पॉट पर्यंत गेलोय. आत्ता पण जेव्हा पण होतो ना घाम सुटायला लागतो मला, म्हणजे अनइझी सारखं फील होतं. इन द सेन्स तिथं कदाचित ऑक्सिजनची कमी आहे तिकडच्या त्या स्पॉटमध्ये, हवेमध्ये, का तिथे काही आहे जे ज्यामुळे मला तसं फील होतं. आय डोंट नो वॉट. मोस्टली तर हेच असेल की हवेमध्ये ऑक्सिजनची कमी असल्यावरती अनइझी थोडंसं फील होतं. बट तरी बऱ्यापैकी लोक तिथे ड्रिंक्स वगैरे करत बसले, त्यांना काय नाही आणि आपल्याला
आपण जेट्टीला फिरता फिरता तिथे जातो ना, त्या स्पॉटवरून मी फिरून निघतो. मग सुटायला लागतो आणि मानेच्या इथून अनइझी असं फील होतं, असं लो वाटायला लागतं. ऑक्सिजन घ्यायला थोडासा त्रास व्हायला लागतो, श्वास घ्यायला थोडासा त्रास व्हायला लागतो. सॉरी, ऑक्सिजन बोलते काय. चला घरी जाऊया, पाऊस पण थांबलाय. काय जोरदार पाऊस एक्सपेक्ट करत होतो मी मस्तपैकी. तर लेन्स कार्ड मध्ये तो ऑफर वाला चष्मा बघून येऊ, आज आहे का. एवढ्या सगळ्या ऑप्शन्स मधून आय हॅव सिलेक्टेड दिस. नाहीतर बघा मला हा पण एक आवडलाय, बट तो आहे 3000चा आणि आपल्याकडे ऑफर आहे 2000च्या चष्म्याची. तर हा बरोबर बसला त्यामध्ये प्रॉपर 2000. तर हा चष्मा आपल्याला भेटणार आहे फ्री. तो वाकडा नाही वाटत आहे ना असं ठेवल्यावर, थोडासा वाकडा वाटतं. तर फ्रेंड्स ऍक्च्युली झालं असं की इकडे मला एक दो चष्मा आवडला, त्याची अलाइनमेंट थोडीशी वाकडी आहे, थोडीशी वर खाली आहे एका साईडच्या ह्यानी. म्हणून ते बोललेत की न्यू विवो कॉलेजच्या इकडे एक आहे, न्यू विवो कॉलेजच्या इथे अजून एक ब्रांच आहे यांची, तिथे जाऊन एकदा तिथं चेक करा तिथं कोणता आवडतो. दिस इज वॉट आय वॉज एक्सपेक्टिंग फ्रेंड्स. पाऊस चालू झाला. चला आता छान छान चष्मा पण बघू, ते मोटर ऑप्टेनचे किंवा दुसऱ्या पण कंपनीचा आहे तो स्प्रे पण बघू आणि सगळं बघू. आय विश आता इकडचं पाणी कमी झालं असावं, मगापासून पाऊस नव्हता. येस यू आर राईट, पाणी संपलंय. सॉरी, पाणी गेलंय खाली इकडे. तिथं पाणी ऍक्च्युअली थोडंसं डीप आहे. वी हॅव टू गो केअरफुली फ्रॉम यार. पाणी पाणी पाऊस पाऊस करत होतो. जिरली हॅशटॅग म्हणजे बस झालं. आता मला गाडीसाठी चिंता व्हायला लागली, बिकॉज जाईल तिथं पाणी घुसलंय, कुठून निघून तिथं आपण तिथून एक्झिट तिथून पाणी भरलंय खूप सारं. ते पण मग इतर आपलं मला वाटत होतं की क्लिअरन्स पर्यंत आहे, ग्राउंड क्लिअरन्स पर्यंत, बट नाही, पाणी आता जास्त आहे जिथे तिथे चाललोय. लेन्स कार्डचं तिथे गेलं पाठी. आता कुठे इथे युटर्न घेत बसू. एक झाड पडायची भीती, फांदी बिंदी आणि एक शॉप वीक लागायची पाण्यात. चला जाऊ लेन्स कार्ड मध्ये इकडचा चेक करू आहेत का सनग्लासेस. तर एक छान पैकी आपण ग्लेअर सिलेक्ट केलाय. ओके, कार मध्ये बसतो एकदा आणि तुम्हाला दाखवतो. छान होतं तिथे. इकडे ऍक्च्युली कलेक्शन छान आहे आणि स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे, हेल्पफुल आहे. त्या मॅम होत्या, त्यांनी छानपैकी आपल्याला सांगितलं अजून काय काय याच्यामध्ये अजून काय क्लॉथ दिला वगैरे वगैरे वगैरे. काय असेल तर ते बोलला अलाइनमेंटचा येऊ शकता पुन्हा नीट करायला. बरं वाटलं. स्टोर छान होता, मोठा होता आणि कलेक्शन होते इथे बऱ्यापैकी. केसच्या आतमध्ये सनग्लास 2000 रुपीजचा आहे आणि 2000 रुपीजपर्यंतचा फ्रीवाला होता. नाही तर वरच्याला थोडे पे करायचे होते. तिथं 1000 अजून 1000 रुपये पे करून ना तिकडं मस्त होता, पण तो पण थोडासा आयब्रोजचा थोडासा वर चालला. आणि मी त्यांचं गुपचूप ऐकलं तिकडच्या आपल्या जुना म्हणजे पहिल्यावाल्या स्टोरच्या स्टाफचं की आयब्रोजच्या वर चष्मा नाही केला पाहिजे, मग तो नाही कॅल्क्युलेशन बरोबर असत. त्यांचं मी ते लक्षात ठेवलं. आणि हे बघा, ओह आता या फोडून कुणी पण मशाल घेऊन या किंवा काही आगीचा गोळा फेका असं बरोबर विषण दिसतंय. माझा पूर्ण असं काही आता त्रास नव्हता. लाईटचा हेडलाईटचा बघा पाठून एक चाललाय व्हाईट लाईट लावून. घरात लावायचं सोडून गाड्यांमध्ये लाईट लावून घेतलं, तसं डोळ्याला त्रास होईल समोरच्याच. असं आता काय त्रास नव्हता. वा, थँक्यू पूजा. आरामात ड्राईव्ह करता येत आहे. थोडासा अंदाज जास्त आहे यार. ठीक आहे, आपल्याला जे शॉप पाहिजेत ते मोटर ऑप्शनचं स्प्रे घ्यायला सगळे लाईनीने बंद आहेत तिथे. सगळं तिकडे मेकॅनिकचं शॉप तर आहे आणि सगळ्या काय गोष्टी भेटतात, बट ते बंद आहे शॉप. आय थिंक पुढे जाऊ, शॉप भेटलं तर बघू, नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊ. तिथं तर पाणी खूप भरलंय. इकडचं थोडं साईड झालंस की कसं जाता येईल. बिचारी मारुती माझ्यावरती रागवली असेल, आपला बेबी याच्यावरती. तो बोलत असेल कुठं कुठं समुद्रात फिरवायला लागलाय. इथं पण एक शॉप ते पण बंद आहे, इकडचं पण शॉप बंद आहे.
तर घरी जाण्या अगोदर फ्रेंड्स आपण विचारपूस करून हॉट अँड स्पायसी कोणता जास्त तिखट आहे तो वाला विचार करून आपण एक शॉर्मा खाणार आहे. तसं तर काहीतरी फ्रेंड्स बिर्याणी किंवा काहीतरी खाऊन जायचं मन होतं, बट नको, आता घरी पटपट पोचायचं पण आहे तर हे खाऊ. त्यांना आवर्जून सांगितलं जास्त मसाला स्टफ नका करू, ते खातानी पडतो तो ठीक आहे बोला, तरी पण आहे. हॉट अँड स्पायसी तर आहे, त्यासोबत स्मूथ पण आहे. अखा दा काला सुरमा कर एतबार सोनिये. बापरे, हा चष्मा थोडा डार्क झालाय फ्रेंड. सर्व्हिस, ट्रॅक्टर सर्व्हिस, पावसातील ट्रॅक्टर सर्व्हिस. जेव्हा रिक्षा वगैरे काय ऑपरेट नाही होत तेव्हा ते ट्रॅक्टरनी पोहोचवतात इथून तिथे. स्लॅन्टिंग लाईन पूर्ण झाले पाहिजे. बेटा कार काढलं ना आपण स्लॅन्टिंग लाईन, मग का तुला येत नाही आता? काय तर असं ड्रॉ कर, असं प्रॉपर रेड लाईन टू ब्लू लाईन. रात्री वापरण्याच्या ह्याच्यात नाहीये. मी आता बघूनच चालू झालो. ओके, छान दिसतोय. स्कूटीवर? अरे कार मध्ये. मग तू रेनकोट का घेऊन गेला होता? रेनकोट? तू खाली रेनकोट घेऊन मी गेला विचार होता? केला पहिला स्कूटीने जातो, पण मग कार, कारण की कार 2 दिवस झालं बंद आहे ना, मग ते पेट्रोल उगाच ते हे झालं, ते पाणी ते इथेनॉल वेगळं पेट्रोल वेगळं, तर हा, व्यवस्थित आहे. हो मस्त आहे बघ. घातला ना, पण मला तर नॉर्मल दिसतंय, माझ्या नंबर सारखा नाही दिसत. नाही पण असं शेड चांगला दिसतंय ना, म्हणजे हे बघ, मला मेनली कशाला पाहिजे बघ, ते समोरून लाईट येते हे बघ, हे बघ, हे कसं दिसतंय. तुझ्या चष्मा काढ, हे बघ, काय त्रास होतं? नाही है ना, काहीच नाही. मग तेच तर पाहिजे. अरे तू तिकडे बघ ना, खाली अभ्यासात. तू काढ ना तोपर्यंत. सनग्लास आहे तो ऍक्च्युली, कार साठी नाही, थोडा डार्क शेड आहे, पण ठीक आहे. कुठून घेतला? तिथून नाही घेतला? नाही, त्यांच्याकडे जास्ती नव्हते ना, मग मी दुसऱ्या तिथे गेलो लेन्स कार्ड मग मधून. त्यांच्याकडे सेम ऑफर होती. हो, कोणत्या पण लेन्स कार्ड मधून घेऊ शकलो असतो आपण. मग असं आपल्या काय जवळ तर तेच आहे. त्यांच्याकडे चष्मे नव्हते बोलतोय तर. मग त्यांच्याकडे होते ऑप्शन. आई बाप रे, काय बुलबुलैयामध्ये इथून ए कडे गेले होती, बी कुठे, बी कडे गेली होती, ए कुठे. अभ्यास शिकवाबद्दल लागणारच ना, मग कोण शिकवणार? शिकवावं लागणार बेटा. कोण शिकवणार नाही तर अभ्यास? मी शिकवू. मी थोडं फ्रेश होऊन येतो. फ्रेश नको होऊ, असंच बसू. तू एक ड्रॉ कर, दाखव 1 सेकंड. हे घे, हा पॉइंट इथपर्यंत, हा पॉइंट इथपर्यंत जॉईन कर आणि बोलायचं स्लॅन्टिंग लाईन. ड्रॉ कर, बोला स्लॅन्टिंग लाईन. आता खाली कर, विदाउट डॉटचं करून दाखव बरं. शाबाश, बोल. शाबाश, करा. व्हेरी गुड, शाबाश. बघ बघ. अरे अरे अरे, कुठे रस्ता कुठे चुकला? बोला स्लॅन्टिंग लाईन. हा ठीक आहे, पहिला कर. शाबाश. असू दे, ते दिसते तेवढं चालेल. ऍक्च्युली त्यांनी काल माझ्याकडून खूप ओरडा पण खाल्लाय, तात पण काढलाय अभ्यासासाठी, पण तरी ते आज बोलते मी, कारण की आज पूजा ओरडते. जो ओरडेल त्याला का दुसऱ्या अपोजिट कडे जाते. हा, तू काढ. मी फ्रेश होऊन येतो बेटा जरा. मी आंघोळ नको करू बेटा, एवढं मी बाहेर फिरून आलो. कोणी सांगितलं होतं बाहेर फिरायला जायला? इथल्या इथे तर लेन्स कार्ड मध्ये जायचं होतं, कोण दुनिया फिरायला नव्हतं सांगितलेलं. अरे मला ते काचेचं पण ते स्प्रे पाहिजे होता ना, पण तो सगळे दुकानं बंद. ते फिरत 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 मी ईस्ट मध्ये गेलो. मग ते बॉटलचं ते बसवून पण आणायचं होतं ना गाडीमध्ये. काय बॉटलचं? बॉटल ठेवण्यासाठी तो कप्पा. आता मध्ये स्लीपिंग लाईन. स्लीपिंग लाईन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता इथे खाली काढ.
5 काउंट करेपर्यंत नाही लिहिलं ना मी धक्का मारणार. 1 2 3 4. किती फास्ट लिहिते यार ही भाव्या. अरे किती अभ्यास दिला झालं, नर्सरी कम्प्लीट आहे घरीच. किती दिले पाहिजे. हे इथून स्टार्ट केलंय. डायरेक्ट आता मंडे पासून तिचं ज्युनियर के जी स्टार्ट आहे. काढतो इथे काय बोलतात त्याला? नाही काढत आहे. असं का रे बेटा? नाही निघत आहे बोल, नाही काढत आहे. नाही दिसत आहे.